अकोल्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी सीईओ अनिता मेश्राम यांनी समाजाला स्पष्ट संदेश दिला की दिव्यांग हे कमकुवत नाहीत तर विशेष सक्षम घटक आहेत आणि त्यांनी नवे मानदंड निर्माण केले आहेत। अकोला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने वसंत देसाई येथे दिव्यांग मुला आणि मुलींसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी समाजातील दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले। त्यांच्या मते दिव्यांग हे असहाय्य नसून विशेष सक्षम आहेत आणि त्यांनी अनेक क्षेत्रात यशस्वी कामगिरी करून उदाहरण निर्माण केले आहे। प्रत्येक क्षेत्र असं नाही आहे की जिथे दिव्यांग हा पुढे नाही आहे। आपण दिव्यांग त्याला म्हणतो, परंतु तो दिव्यांग नसतो, तो विशेष सक्षम असतो। काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळा स्पार्क असतो, वेगळेपणा असतो आणि त्याच्यानेच तो पुढे जात असतो। आज असं एकही क्षेत्र राहिलेलं नाही की जिथे दिव्यांग चांगल्या प्रकारे, इव्हन IAS मध्ये दिव्यांग काम करत आहेत। IAS ऑफिसर म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, CO म्हणून जिल्हा परिषदचे, अशा सगळ्या जागी दिव्यांग लोक काम करत आहेत। उद्घाटन प्रसंगी मूकबधीर शाळेतील उमा शिंदे नावाच्या विद्यार्थिनीने गीत सादर करून उपस्थितांना भावुक केले। क्रीडा स्पर्धांमध्ये 100 आणि 200 मीटर धावणे, उंच उडी यासारख्या विविध प्रकारांचा समावेश होता। दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने मैदानावर ऊर्जा आणि आनंदाची लहर पाहायला मिळाली। सीईओ मेश्राम म्हणाले की अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढतो, मानसिक शारीरिक बळ मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते। या कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, डॉक्टर बळीराम गाढवे, रतनसिंग पवार यासह अधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते। उपक्रम जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तुषार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला। संपूर्ण आयोजन दिव्यांग कक्ष प्रमुख सुनील बोंगिलवार यांनी प्रभावीरित्या सांभाळले। हा प्रयत्न दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पाऊल ठरला आहे। दिव्यांग कल्याण विभागांतर्गत अकोला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत अकोला जिल्ह्यातील दिव्यांग मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा आज स्वर्गीय वसंतराव देसाई क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या आहेत। यामध्ये अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग आणि मतिमंद प्रवर्गातील मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेला असून यामध्ये जवळजवळ 400 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। अकोला जिल्ह्यातल्या सर्व प्रवर्गातील एकूण 12 शाळांचा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग आहे आणि या मैदानी स्पर्धा पार पडल्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की या सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या सर्व दिव्यांग, विशेष अशा दिव्यांग मुला मुलींचा आपला उत्साह वाढवावा।